नमस्कार. मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं हार्दिक स्वागत करतो. महाराष्ट्रातील प्रत्येक लाडक्या बहिणींना खात्रीशीर माहिती देण्याचं काम आपल्या चॅनलवरती केलं जातं. अगदी काल संध्याकाळपर्यंत आपण वाट पाहिली तरी देखील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत कोणत्याही प्रकारचा हप्ता, अगदी मार्चचा हप्ता असेल किंवा एप्रिलचा हप्ता असेल, कुठल्याच लाडक्या बहिणींना जमा झालेला नाही आहे. कारण का आपण पाहिलंच होतं की सकाळी जो हप्ता जमा झाला होता तो शुक्रवारच्या 15 तारखेचा होता. फक्त मेसेज आहे तो शनिवारी आल्यामुळे हा 16 तारखेचा मेसेज पडलेला होता. तर आता संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना एकच उत्कंठा लागलेली आहे की आम्हाला एकच मार्च महिन्याचा हप्ता आलेला आहे. त्याचबरोबर काही लाडक्या बहिणी आहेत त्यांना एक सुद्धा हप्ता आलेला नाही आहे. मग आम्हाला हप्ता कधी येणार? साधारणतः काल सुट्टीचा दिवस असल्यामुळे खरे तर लक्षात घ्या की सुट्टीचा दिवस असो किंवा नसो तरी देखील मागील काही डीबीटी वितरण जे झालं तर याच्यामध्ये शनिवारी देखील सुट्टीच्या दिवसांमध्ये डीबीटी वितरण झालं, परंतु काल शनिवार सुट्टीचा दिवस असल्या कारणामुळे डीबीटी वितरण आहे ते झालं नाही आहे. आणि आज देखील रविवार आहे, त्यामुळे या 2 दिवसांमध्ये लाभ वितरण आहे ती होण्याची शक्यता कमी आहे. आणि मग लक्षात घ्या की तुम्ही अपात्र आहात का? तर मुळीच नाही आहे. सध्या सोशल मीडियावरती अनेक न्यूज चॅनल आहेत, तर या ठिकाणी सांगण्यात येत आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या लाडक्या बहिणींना 1500 रुपये आलेले आहेत त्यांना तर एप्रिल महिन्याचा पुढचा हप्ता मिळेलच, पण ज्या लाडक्या बहिणींना एक सुद्धा हप्ता आले नाही आहे अशा लाडक्या बहिणी 60 लाखापेक्षा जास्त आहेत त्या अपात्र झालेल्या आहेत, असा मेसेज सध्या अनेक चॅनलमार्फत देण्यात येत आहे. तर आपण सांगत आहोत की अजून शासनामार्फत अशी कोणतीच घोषणा झाली नाही आहे आणि अजून मोठ्या प्रमाणावर लाभ वितरण बाकी आहे. त्यामुळे अजून लाडक्या बहिणी अशा आहेत की ज्यांना हप्ताच आले नाही आहे, तर त्यांनी एक चुकीची समजूत आहे की आपण अपात्र आहोत का? तर यापासून दूर जायचं आहे. तुम्ही अपात्र नाही आहेत, तुम्ही पात्र असणार आहात. आणि लक्षात घ्या की ज्यावेळी हप्ते वितरण सुरू होणार आहे, अजून 2 ते 3 दिवसांचा कालावधी आहे की हप्ते वितरण होणं अपेक्षित आहे. कारण का ज्या लाडक्या बहिणींना मार्च महिन्याचा हप्ता आला त्यांना एप्रिल महिन्याचा हप्ता वितरित होणारच आहे. आणि त्याचबरोबर लक्षात घ्या की ज्यांना एक सुद्धा हप्ता आले नाही आहे त्यांना देखील हप्ते वितरण होणार आहे. फक्त सोमवारची प्रतीक्षा करायची आहे, कारण का आता शनिवार आणि रविवार, शनिवारचा दिवस आपण पाहिला हप्ते वितरण झालं नाही आहे, त्यामुळे रविवारी देखील डीबीटी ॲक्टिव्ह होण्याची शक्यता कमी आहे. जर डीबीटी ॲक्टिव्ह झाली तर आपण या संदर्भात माहिती देतच आहोत, पण लक्षात घ्या की या सोमवारवरतीच हप्ते वितरण जाण्याची शक्यता आहे. कारण का सोशल मीडियावरती जरी एवढ्या लाडक्या बहिणी अपात्र आहेत, हे करा ते करा असं सांगत आहेत, पण शासनामार्फत अजून अपात्रतेसंदर्भात कोणती स्पष्टता आली नाही आहे. तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब राहिला प्रश्न अपात्रतेचा. तर सगळ्याच लाडक्या बहिणी निकषामध्ये बसतच आहेत, कारण का निकषांमध्ये बसत असल्यामुळेच त्यांना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा झालेला आहे. कारण का फेब्रुवारी महिन्यापर्यंत अगदी डिसेंबर असेल, जानेवारी असेल, नोव्हेंबर असेल, तर या महिन्यामध्ये ई-केवायसी झाली आणि ई-केवायसी नंतर कागदपत्र पडताळणी होऊन त्यांना फेब्रुवारी महिन्याचा लाभ आला होता आणि त्यामुळे त्या पात्र होऊन फेब्रुवारी महिन्याचा त्यांनी हप्ता घेतला, त्यामुळे त्यांना पुढील लाभ आहे तो मिळणार आहे. फक्त प्रतीक्षा करायची आहे. हप्ते वितरण होणार आहे. सोमवार ते मंगळवार या कालावधीमध्ये हप्ते वितरण होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे अपात्रतेचा सध्या विषय बाजूला ठेवा. हप्ते वितरणाची प्रोसेस पुन्हा सुरू होईल. त्यावेळी ज्या लाडक्या बहिणींना मार्च महिन्याचा हप्ता आलेला आहे त्यांना एप्रिलचा लाभ येईल आणि ज्यांना हप्ता आले नाही आहे त्यांना मार्चचा पहिला हप्ता आणि त्याच्यानंतर पुढच्या दिवशी 2 ते 3 दिवसांचं वितरण होणारच आहे आणि तो लाभ आहे तो त्यांना मिळून जाणार आहे. तर अशा प्रकारचे अपडेट आहे. तर यामध्ये सगळ्याच लाडक्या बहिणी पात्र आहेत. त्यांच्या घरामध्ये चारचाकी वाहन नाही आहे, गव्हर्नमेंट सर्वंट नाही आहे, त्यानंतर उत्पन्नाची मर्यादा कमी आहे, निकषांमध्ये बसत असतील तर अशा लाडक्या बहिणींना घाबरण्याची काहीच गरज नाही आहे. त्यांना लाभ येणार एवढं कन्फर्म आहे. फक्त एवढंच की थोडं उशीर होत आहे. 2 महिन्यांचे हप्ते वितरण होत असल्यामुळे 6 ते 7 दिवसांचा कालावधी लागत आहे. त्यात शनिवार आणि रविवार डीबीटी बंद असल्यामुळे सोमवार नंतरच हप्ते वितरण होणार आहे. या संदर्भात माहिती आपण देणार आहोत. तर या संदर्भात तुमच्या काही शंका असतील तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. रविवार नंतर जर हप्ते वितरण म्हणजेच आज सुट्टीचा वार आहे, आज जर हप्ते वितरण सुरू झालं तरी देखील आपण माहिती देणार आहोत. तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती सर्व लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा. योजनांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.